तुम्ही धरू नका, इकडे या तुम्ही जा, एवढं टेन्शन घेऊ नका, शांतीनं जा, गडबड करू नका. आले का सगळे जण? तुम्ही काय करा म्हटले तसं असं इकडून द्या. करायचं का? आले का? येतात का सगळे? हो. रुटीन इम्युनायझेशनसाठी आपले हे बेबी फ्रेंडली क्लिनिक आहे. तिथं निबंध केलं, वॅक्सिनेशन केल्यानंतर आपल्यावर जो म्हणजे वेटिंग केलेलं आमची 10 मिनिट. जर समजा काही प्रश्न विचारले तर इथं सेंटरला येऊन किंवा पाची सेंटरला येऊन तर थोडं आपलं पोलाइटनेस दाखवत आपण त्यांचे नुसतं सरकारी आरोग्य विभाग असल्याचं भासून न होऊ देता आपण त्याचे जसे फॅमिली फिजिशियन असतो, कन्सल्टंट असतो, अशा टाईपमधलं आपलं बिहेवियर ठेवा अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि या सगळ्या आरोग्य विभागाच्या कामाबद्दल मी आपले सर्वांचे, इथल्या स्टाफचे, मोहितचे, सगळ्या डॉक्टर्सचे अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा सर्वात घातक असा कॅन्सर आहे आणि त्याच्यावर हे व्हॅक्सिन जे आहे ते राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या विद्यमानाने मोफत ही सुरुवात केलेली आहे. तर माझं असं आव्हान असेल सर्व पालकांना की ज्यांच्या मुलींचं वय 14 वर्ष पूर्ण आणि 15वा वाढदिवस करण्याच्या आधीचं जे वयात आहे त्या मुलींना फक्त सिंगल डोस आहे, एकदाच घ्यायचा आहे आणि अगदी सुरक्षित आहे. बाहेर ज्या रुमर्स पसरतात त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या पाल्यांना जी संधी उपलब्ध करून दिली आहे शासनाने तर त्याचा सर्वांनी उपभोग घ्यावा. ठीक आहे. HPVची लस जी आहे ही खूप महाग जरी लस असली तर ती महापालिका, राज्य सरकार यांनी अगदी मोफतपणे इथे ठेवलेली आहे. तिच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता ज्यांचे 14 वर्ष मुलींचे ज्या कंप्लीट झालेले आहेत आणि 15 वर्षाचे आहेत तर त्यांना सगळ्यांनी महापालिकेच्या या आरोग्य केंद्रांमध्ये 3 ठिकाणी चालू आहे त्याचा पूर्णपणे दिल्या पाहिजेत, त्याचा त्या वॅक्सिनेशनचा लाभ घेतला पाहिजे. आणि ह्याच्यानी गर्भाशयाच्या कॅन्सर संदर्भातलं प्रिव्हेन्शन खूप मोठ्या ताकदीनं होत आहे. त्याच्यामुळं याच्या कुठल्याही अफवांवरती न जाता ही वॅक्सिन सगळ्यांनी घेतली पाहिजे. ज्यांचे 14 वर्ष पूर्ण आहेत ज्या मुलींचे त्यांनी. आत्ता महापालिकेच्या 3 सेंटरमध्ये तर चालू झालेले आहेत. इथे एनाटे, बन्सल नगर आणि अजून एक अशा 3 सेंटरला आपण चालू केलेलं आहे. आता याबाबत जे मुलं किंवा त्यांचे पालक त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे किंवा कुठेतरी जनजागृती करण्यासाठी शाळा कमी पडते असं नाही, असं नाहीये. आता पहिली वॅक्सिन जी दिली ती इथे ज्या सिस्टर काम करतात त्यांच्याच मुलीला दिलेली आहे. त्याच्यामुळं जनजागृती तर करतेच आहे मनपा, पण याच्या बाबतीत काही घाबरायची गरज नाहीये. राज्य सरकार त्याच्या बाबतीत क्लिअरली सांगते, त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही. पालकांना आव्हान आहे की ज्यांचे 14 वर्षाच्या मुलींचे झालेले ज्या ताईंचे त्यांनी या वॅक्सिनेशनचा लाभ घ्या. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत, केंद्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे HPV वॅक्सिनेशनचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याचा यनाट रुग्णालय या ठिकाणी सन्माननीय महापौर महोदय समीरजी राजूरकर साहेब, आमच्या आरोग्य सभापती डॉक्टर सुनीता सोळंके मॅडम, महिला व बालकल्याण सभापती, इथल्या प्रभागाचे बुरांडे मॅडम, या प्रभागाचे सर्व नगरसेवक, IMAचे अध्यक्ष, सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये आज हा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी आपण जे काही
14 वर्ष कंप्लीट केलेल्या ज्या काही मुली आहेत, शाळेतल्या आहेत, काही स्टाफच्या आहेत, तर त्यांचं वॅक्सिनेशन या ठिकाणी केलेलं आहे. UINवर त्यांचं नाव अपलोड केलेलं आहे. त्यांचं सर्टिफिकेटचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा आज माननीय महापौर साहेब, सभापती मॅडम यांच्या हाताने त्यांना सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं आहे. तर या वॅक्सिनची मार्केटमध्ये आमच्याकडे हे गार्डासिलचं क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन आहे. तर या वॅक्सिनची मार्केटमध्ये किंमत 3600 वगैरे आहे आणि मार्केटमध्ये जे आहेत त्याचे 2 ते 3 डोसेस द्यावा लागतात. इथं सिंगल डोसमध्ये या ठिकाणी आपण शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत सर्वायकल कॅन्सरचे, तर ते सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी ही वॅक्सिनेशन आपण इथं देत आहोत. तर महापालिका क्षेत्रामध्ये सर्व जे काही रुग्णालय आहेत, तर त्या रुग्णालयाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण प्रिकॉशन घेऊन आपण ही मोहीम पुढचे 90 दिवस पूर्ण राबवणार आहोत. आणि जे काही टार्गेट पॉप्युलेशन आहे आपलं या शहरातलं, 14 वर्ष कंप्लीट झालेले 14 ते 15 वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत, ते पूर्ण 100% आपण टार्गेट पॉप्युलेशन आपण कव्हर करणार आहोत. लसीचा साठा तितका उपलब्ध आहे का आणि लसीबाबत काही साठवणता व्यक्त केली जाते त्याबाबत काय? लसीचा साठा मुबलक राज्य शासनाकडनं आपल्याला उपलब्ध झालेला आहे. 7200 लसी आपल्याकडं सध्या उपलब्ध आहे. हे आता शुभारंभ झालेला आहे. ज्याप्रमाणे हे आपण वॅक्सिनेशन करू, त्याप्रमाणे अजूनही जो रिमेनिंग साठा आहे तो राज्य शासनाकडनं आपल्याकडे येईल.